अशा इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय हं. करावा अशी कल्पना कशी सुचली? की त्याचं उत्तर खूप छान आहे. मी म्हणजे लहानपणापासून बघत आलोय, की हा आमचा फॅमिली बिझनेस आहे. ओके. आई आणि आम्ही एकाच खोलीत हा बिझनेस चालत होता. त्यामुळे सगळ्या गोष्टी समोरासमोरच होत होत्या. अच्छा. जसं की एक सिंगल 10x10च्या खोलीत आई टेलरिंगचं काम करत होती. जसं तुम्ही अच्छा. म्हटलं, की प्रत्येक लेडीज हे हा, काम करते. हा. तर त्याप्रमाणे माझी आई सुद्धा हेच काम करत होती. आणि ओके. लहानपणापासून हे बघत मी तिसरीत असल्यापासून हे काम बघतोय आणि तेव्हापासून आईला हेल्प करतोय. अच्छा. टीम प्रोसेसमध्ये घेतल्या हं. की मग आपण फ्रँचायझी देऊ करू शकतो. शकतो किंवा स्वतःचे स्टोर्स आपण मल्टिपल करू शकतो. अच्छा, म्हणजे पुढे प्लॅन आहे. आपल्याकडे ते डोर स्टेप टेलरिंगसाठी येतात. करतात आणि हा आपला USP आहे की आपण डोर स्टेप टेलरिंग प्रोव्हाइड करतो. हॅलो अँड वेलकम अगेन. पीस ऑफ स्टोरी म्हणजेच POS या तुमच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये मी मयुरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. POS मध्ये आपण इन्स्पिरेशनल लोकांची जर्नी डिस्कस करत असतो, त्यांच्यासोबत संवाद साधत असतो. आजच्या आपल्या पॉडकास्टचे गेस्टही एका तुम्हाला माहीत असलेल्या इंडस्ट्रीमधूनच आहे, स्टिचिंग इंडस्ट्री. बऱ्याचशा स्त्रिया स्टिचिंगकडे उत्पन्नाचं एक साधन म्हणून बघत असतात. अशा इंडस्ट्रीमध्ये एक नवीन माइंडसेट घेऊन एक स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या गेस्ट सोबत आज आपण संवाद साधणार आहोत. आजचे गेस्ट आपले अतिशय स्पेशल आहेत आणि यंग आहेत. सो प्लीज वेलकम. आज आपल्या पॉडकास्टमध्ये वेलकम करूयात विवेक जगताप. थँक्यू. हॅलो विवेक, खूप स्वागत आहे पॉडकास्टमध्ये. बिईंग अ बॉय मला विचारायचंय की स्टिचिंग इंडस्ट्रीमध्ये जसं मी आत्ताच म्हणाले, हो. खूप मुली फॅशन इंडस्ट्रीकडे वळतात. हो. स्त्रिया एक उत्पन्नाचं साधन म्हणून बघतात. येस. अशा इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय करावा अशी कल्पना कशी सुचली? नक्कीच याचं उत्तर खूप छान आहे. मी म्हणजे लहानपणापासून बघत आलोय की हा आमचा फॅमिली बिझनेस आहे. ओके. आई आणि आम्ही एकाच खोलीत हा बिझनेस चालत होता. त्यामुळे सगळ्या गोष्टी समोरासमोरच होत होत्या. अच्छा. जसं की एक सिंगल 10x10च्या खोलीत आई टेलरिंगचं काम करत होती. जसं तुम्ही अच्छा. म्हटलं, की प्रत्येक लेडीज हे हा, काम करते. हा. तर त्याप्रमाणे माझी आई सुद्धा हेच काम करत होती. आणि ओके. लहानपणापासून हे बघत मी तिसरीत असल्यापासून हे काम बघतोय आणि तेव्हापासून आईला हेल्प करतोय. अच्छा. तर ह्या गोष्टी काही स्वतःला मिळाल्या आधीपासूनच. तर त्यामुळं आणि पुढे उगवतच चालून मिळालंय. हो. आणि पुढे चालून ज्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या किंवा जे काही मी ट्रायल्स घेतले, मी बिझनेसेस केलेत. तर त्या गोष्टी सगळ्या एकत्र करून फायनली माझं डिसिजन मी केलं, की हाच बिझनेस आपण पुढे करूयात. याच्यात ओके. खूप काही करू शकतो पुढे. पोटेन्शियल आहे. येस. आणि मग तू स्टिचिंग मध्ये असं काही एज्युकेशन घेतलंयस का? नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं लहानपणापासून आपण बघतोय, हम्म. तर त्याच्यासाठी एज्युकेशन घेण्याची गरज पडलीच नाही. म्हणजे ज्या अच्छा. काही गोष्टी आहेत त्या मी घरात स्वतः शिकत होतो. अच्छा. ज्या गोष्टी तुम्हाला त्यात एज्युकेशनमध्ये सुद्धा शिकवल्या जाणार नाही, त्या गोष्टी मी अनुभवल्या आहेत लहानपणापासून. अनुभवाने जास्त हो, शिकलायस. नक्कीच. अच्छा. येस. ओके. त्यामुळं एज्युकेशन मी त्याचं घेतलं नाही. हा. पण मी ते सगळ्या काही गोष्टी करतो. म्हणजे त्या गोष्टी मला स्टिचिंग पासून तर क्लायंट हँडलिंग आणि ज्या काही छोट्या हातशिलाई हुक असणाऱ्या गोष्टी सुद्धा आहेत, त्याही मी करू शकतो. तर बरोबर. लहानपणापासून ते आईला करताना हो. बघितलंय, मदतही केली असशील. नक्की. हो. त्यामुळे तुला शिक्षण घेण्याची अशी वेगळी गरज नाही. गरज पडली नाहीये. मग काय शिक्षण झालंय तुझं? माझं शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं. ओके. आणि ग्रॅज्युएशन मी केलंय रिटेल मार्केटिंग मॅनेजमेंट. जो अच्छा. नवीन कोर्स होता आपल्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. मी अच्छा. पहिलीच बॅच होती माझी. ओके. बॅचलर ऑफ व्होकेशनल मधून मी रिटेल मार्केटिंग मॅनेजमेंट केलंय. ओके. तर हा डिग्री कोर्स होता 3 वर्षाचा. अच्छा. तो आपल्या पुणे युनिव्हर्सिटीमधून माझा झालेला आहे. अच्छा. येस. आणि आता तू म्हणालास की आईला तू बघितलंस हां. हे करताना. मग आपण थोडं फॅमिली विषयी बोलूयात का? कसं तू म्हणजे आईने कसं सुरू केलं आणि काय तुझा एकंदरच फॅमिली बॅकग्राऊंड? हां, हां. सांगायला झालं तर म्हणजे की हा जो टेलरिंगचा व्यवसाय आहे, हा एका म्हणजे प्रत्येक जसे की अलुतेदार, बलुतेदार होते. राइट. त्याच्यामध्ये कसं होतं की चांभार, लोहार, कुंभार हां, हां, हां. तसा शिंपी पण होता. करेक्ट. आणि तो जो शिंपी होता तो मी आहे. म्हणजे की ओके. जी कास्ट वाईज बघायला गेलं काम, तर हां. ते माझं शिंपी असल्यामुळे हे आमचं पिढ्यानपिढ्या चालत आलेलं काम होतं. रक्तात आहे. रक्तातच आहे. आणि सुरुवात झाली अशी या कामाला, की आई एक छंद म्हणून हा काम करायची. म्हणजे स्वतःपुरता किंवा फॅमिलीतल्या ज्या लेडीज आहेत त्यांचं स्टिच करत होती. ओके. पण एक वेळ अशी आली, की त्या दिवशी असं घडलं, की वडिलांना लागलं हाताला. आणि मग ते हाताला लागल्यामुळे ऑपरेशन झालं. हातात स्क्रू आणि रॉड असल्यामुळं काही काम करता येत नव्हतं. तर आईनी जे तिची कला आहे, तिला एक व्यवसाय आणि
प्रपंच चालवण्यासाठी तिने त्याचा वापर केला बरोबर. आणि ते स्टिचिंगचं काम तिने चालू केलं. मग बरं. हळूहळू करत क्लायंट वाढले आणि जवळपासचेच आम्ही म्हणजे एका 10 बाय 10च्या खोलीमध्येच हे काम करत होतो. बरं. बघता बघता मग आईला मदत म्हणून आम्ही हातशिलाई डेली म्हणजे काम करून शाळेतून आलो की तेच काम करायचं. मग तेव्हापासून ह्या गोष्टी माहीत पडल्या हं. आणि आईचा असा व्यवसाय सुरू झाला. हं. तर हा व्यवसाय मी 3रीत असताना आईनी पूर्ण याला व्यवसाय म्हणून चालू केला. त्याच्या आधीपासून करत होती. हो. पण एक म्हणजे घर सांभाळण्यासाठी उत्पन्नाचं साधन. उत्पन्नाचं साधन तयार केलं आणि मग त्या गोष्टी अशा होत गेल्या आणि पुढं मग आता जसा अनुभव आला तसं हं. मी बघत गेलो हं. आणि मग त्याला केलंय म्हणजे ह्या लेव्हलपर्यंत आता म्हणजे सध्या आईचाच बिझनेस तू पुढे नेतोयस. आईचाच बिझनेस पुढे नेतोय मी. हां, हां. जनरली बघत आपण असतो की वडिलांचा बिझनेस पुढे जातो मुलांकडनं, पण बरोबर. मी आईचा बिझनेस पुढे नेलाय आणि एवढ्या वर्षाची मेहनत आहे त्यामुळे मग तोच कंटिन्यू केलाय मी. बरोबर, हां. बरोबर. मग तू म्हणजे तुझं शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेच स्टिचिंगला म्हणजे तुझा जो हां. आईचा जो होताच त्यालाच एक्सपांड करायला सुरुवात केलीस, की काही वेगळेही हां. व्यवसाय तू म्हणजे हो. ट्राय करून बघितलेस का? हां. कसं आहे की जनरली जे आपल्या हातात मिळतं ना, ते आपण पुढे कंटिन्यू करणं खूप सोपं असतं. हं. पण त्याच्यासाठी ज्या गोष्टी अनुभवायच्या आहेत, हं. त्या बाहेर पडल्याशिवाय नाही जमत. त्यामुळे बरोबर. मी सुरुवात ह्याच बिझनेसला नाही केली आहे. मी याच्या आधी छोटे-मोठे 4-5 व्यवसाय बिझनेस स्वतःचे केले. हं. त्यानंतर सगळ्यांचा एकत्रित वापर म्हणजे अनुभवाचा एकत्र करून आणि मी ह्या बिझनेसला केलेलं आहे पुढं. अच्छा. त्याच्या आधी माझे 4-5 व्यवसाय झाले छोटे-मोठे मी केलेले आहेत. कॉलेजला असताना मी सुरुवात केलेली आहे. मी तेच म्हणणार होते, हां. की तुझं एज बघता काय 25-26 असं असेल. 26 येस. 26. हां. सो या एजमध्ये तू म्हणतोय, की मी ऑलरेडी 4-5 हो. बिझनेस ट्राय केलेत. कधी सुरुवात केली आणि कशी? हां. म्हणजे गोष्ट अशी आहे की माझी सुरुवात ही झाली माझी फर्स्ट इयरला जेव्हा मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, अच्छा. त्यावेळेस झाली. पण त्याच्या आधी पण माइंडसेट असा माझा बनत गेला व्यवसाय करण्याचा, हं. की जशी माझी 10वी झाली, हं. त्यानंतर एक सुट्ट्या मिळतात आपल्याला 2 महिने. बरोबर. त्यावेळेस मी आपलं शेव्हरोलेटचं शोरूम असतं ना कारचं, हां, त्या हां. ठिकाणी बॅक एंडला वॉशिंगचं काम असतं. कार वॉशिंगचं सर्व्हिस झाल्यानंतर. अरे तर बापरे! मी तिथं जॉइन केलं. हां, मी हां. 1 महिना कार वॉशिंगच्या तिथं गेलो 10वी झाल्यानंतर. हं. आणि त्यावेळेस मला जी सॅलरी सांगितली होती 5,000 तर त्यांनी माझ्यासोबत हे केलं, फ्रॉड केलं की मला 3,000 देऊन काढलं म्हणजे लहान मुलगा आहे म्हणून. आणि मी काही क्लेम करू शकत नव्हतो कारण मी लहान होतो, एज पण नव्हतं माझं. तर बरोबर. त्यावेळेस माझ्या डोक्यात हे गेलं की मला जॉब करायचाच नाहीये. एक अच्छा. असं होतं डोक्यात. हं. पण तरी जर फॅमिलीचा आपला प्रेशर असतो की मुलांनी गव्हर्नमेंट जॉब करावा. तसाच बरोबर. माझ्याही फॅमिलीचा होता की वडिलांनी मला त्याच्यानंतर आय-टी-आयला ॲडमिशन घ्यायला सांगितलं. हं. ओळख वगैरे म्हटली आपली आय-टी-आयला ॲडमिशन घे. हं. पण माझे पर्सेंटेज चांगले असल्यामुळे मला फर्स्ट टाईम आणि एक चांगला ट्रेड मिळाला, की ओके. ज्याची एक ऑफिशियली जॉबची व्हॅल्यू आहे. बरोबर. तर तो ट्रेड मिळाला. मग मी केलं तसं त्यांच्या सांगण्यानुसार. हं. त्यानंतर अप्रेंटिसशिप आपल्या 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकीमध्ये केली. बरं. जिथं आपले इंडियन आर्मीचे जे रणगाडे आहेत ते रिपेअर होतात. ज्यावेळेस युद्धात ते हे होतात हं. म्हणजे डॅमेज होतात ते रिपेअर होण्याचं काम खडकीत होतं. तर तिथं मी केली. ओके. ते करता मग मी आपलं एज्युकेशन माझं 10वी थांबलेलं. तर ते करता मी 11th आणि 12th हं. माझं कॉमर्समधून हं. चिंतामणी रात्रप्रशाला चिंचवड स्टेशनला आहे. तर अच्छा. तिथं मी कंप्लीट करून घेतलं. म्हणजे फॅमिली सांगते की जॉब कर. ते करता एज्युकेशन की हं. आपण आपल्यानुसार पण करूयात. मग दोघं हँडल करण्यासाठी मी ते एज्युकेशन कंप्लीट केलं. हं. आणि तिथून मग मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं फर्स्ट इयरला हं. युनिव्हर्सिटी आपल्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. आणि मग त्यासोबत मी विचार केला, की आता ते पण मी सोडलं गव्हर्नमेंटची पण अपॉर्च्युनिटी सोडली कारण मला जॉब करायचा नव्हता. हं. तेव्हा फर्स्ट इयरला कॉलेजला आल्यानंतर मला तरी मी 1 महिना जो वेळ मिळाला त्यात परत एक अनुभव घेण्यासाठी मी बिग बास्केटमध्ये ॲज अ डिलिव्हरी बॉय जॉब केला. अच्छा. आणि तिथून मला 1 महिन्यानंतर मी कॉलेज सुरू झालं. मग जॉब सोडला मी. हं. आणि कॉलेजला मी 1.5-2 महिने झाल्यानंतर मला ती सॅलरी जमा झाली अकाउंटला ₹5,000 हं, हं. आणि मी डोक्यात होतं की बिझनेसच करायचा आहे. ओके. तर मग मी एक माझा मित्र आहे त्याची लॉन्ड्रीचा बिझनेस होता. ओके. त्याच्याशी बोललो तर तो म्हटला की मग आपल्या इथं लहान मुलं भरपूर आहेत. मग आपण एक गेम झोन, कॉम्प्युटर गेम झोन स्टार्ट करूयात. ओके. मी म्हटलं ठीक आहे, पण माझ्याकडे 5,000 आहेत. हं. तो म्हणला की कमीत कमी आपण कोटेशन काढू. 30,000 ते 40,000त आपण बिझनेस चालू करू. तू पैशाची व्यवस्था कर. हं. मी म्हणलं ठीक आहे करतो. तर मग आईला सांगितलं मला 30,000-40,000 पाहिजे. आईने तिची एफ-डी होती 30,000ची केलेली. पोस्टात पैसे जमा करायचे. ते तिने काढून लगेच दिले हातामध्ये. हं. ते पैसे घेतले
आणि जस्ट कम्प्युटर आणून ठेवले. आणि हम्म. म्हटलं तू म्हणलेला 30,000, पण मग कम्प्युटर आणलेत, पण तेवढ्यात होत नाही. त्याला फर्निचर पाहिजे, थोडंसं चेअर्स पाहिजे, हे पाहिजे. बरोबर. असं करत करत 1 लाखामध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट गेली. मी 5,000 होते फक्त हातात. पण हे पैसे सगळे मी करायची जिद्द आहे म्हणून मी सगळ्यांना माझ्या कॉल लिस्टमध्ये सगळ्यांना कॉल केले. मामाकडून, काकाकडून, म्हणजे ज्यांच्याकडून शक्य आहे थोडे थोडे पैसे फ्रेंड्सकडनं घेत गेलो. स्वतः उभे केले. स्वतः उभे केले हम्म. आणि चालू केला मी माझा गेम झोनचा व्यवसाय. हम्म. त्याच्यामध्ये चालू केल्यानंतर ज्यांचे पैसे शक्य आहे तसे तसे परत परत देत गेलो. हम्म. लवकरात लवकर क्लिअर केलं. आणि मग त्यानंतर मी त्याच सेटअपमध्ये माझं ई सेवा केंद्राचं पण काम चालू केलं. अच्छा. हां, म्हणजे गरज होती की भरपूर लोकांना डॉक्युमेंट्स बनवायचे होते. तर मग हो. आपल्याकडे सेटअप होता. तर हं. माझा पहिला तो व्यवसाय झाला, गेम झोन झाला. हं. त्याच ठिकाणी मी ई सेवा केंद्र सुद्धा चालू केलं आणि सायबर कॅफे तिन्ही गोष्टी चालू झाल्या त्या ठिकाणी. बरं. मग तेवढ्यातच 2 वर्ष झाल्यानंतर माझं कॉलेज पण सेकंड इयरला होतो आणि लॉकडाऊन आला आपला हो. कोविडची सिच्युएशनमध्ये. तो ई सेवा केंद्राचा व्यवसाय जो बिझनेस होता तो बंद होत आला. कारण प्रत्येक जण फोनमध्ये आपलं कामं करत होते. तर मी विचार केला की याला फ्युचर नाहीये, म्हणजे ई सेवा केंद्र हा फ्युचर नाही आणि गेम झोन जर करायचा असेल तर एवढ्या लेव्हलवरती करून फायदा नाही हम्म. किंवा हा स्केलेबल तेवढा असं वाटला नाही मला बर बिझनेस. बर. तर मग मी त्या ठिकाणी जेव्हा लॉकडाऊन होतं त्यावेळेस मी ट्राय केला अजून काहीतरी इन्कम सोर्स वाढवण्याचा. तर मी कुरिअर फ्रँचायझी सुद्धा घेतली त्या ठिकाणी. हम्म. ती ट्राय केली, पण तेवढा तिथं रिस्पॉन्स नाही आला. आतमध्ये असल्यामुळे माझं शॉप तेवढा रिस्पॉन्स नाही आला. तर मग मी ते क्लोज करायचा विचार केला. म्हटलं आता हा व्यवसाय करून फायदा नाही, काहीतरी नवीन सुरुवात करण्याचीच वेळ आहे. तर मी लॉकडाऊन असल्यामुळे आणि भाडं 6 महिन्याचं भाडं हे घरून मी पे केलं त्यांना आणि बंद केला मग व्यवसाय. मी सगळं विकलं आणि त्याच्यातूनच पैसे देऊन बंद केलं ते. आणि त्यातला एक कम्प्युटर सेटअप फक्त माझ्यापुरता ठेवला. हम्म. तो घरी ठेवला मी आणि मी जस्ट एक एअरपॉड आपलं असतं ना, हेडफोन आपण जे वायरलेस असतात, तर ते मी घेतले होते हम्म. आणि ते मला क्वालिटी खूप आवडली. पण ती फर्स्ट कॉपी प्रोडक्ट होतं ते. राईट राईट. हां, मास्टर कॉपी, फर्स्ट कॉपी आपण म्हणू शकतो त्याला. हम्म. तर ते मी बघितल्यानंतर मला वाटलं की अरे हे मला आवडलंय तर मी हे विकू शकतो. म्हणजे लोकांना सुद्धा आवडणार आहे आणि खूप कमी खर्चात आहे. हम्म. 30,000 ची वस्तू जर 3-4 हजारात मिळते तर कोणीही घेतं. बरोबर. तर मी ते जे माझा कम्प्युटर सेटअप होता त्याच्यावर फेसबुक मार्केटप्लेस हम्म. फ्रीमध्ये आपण यूज करू शकतो. हम्म. त्याचा फोटो काढले माझ्या फोनमध्ये आणि ते पोस्ट केले आणि जे पण आपले जवळपासचे ग्रुप आहेत हम्म. फेसबुकचे तिथं बरोबर. पोस्ट केले. हम्म. तर मला पहिल्याच दिवशी 20-30 एन्क्वायरी आल्या त्याच्या. तर मी त्यांना हँडल केलं, क्लायंटला सगळं कन्व्हिन्स केलं आणि त्यांना डिलिव्हरी चालू केली. मी जस्ट एक प्रोडक्ट घेतलं होतं, पण त्या महिन्यात मी 1.5 ते 2 लाखाचा सेल करून जेव्हा लॉकडाऊन होतं, ज्यावेळेस कोविडमध्ये? कोणीच इन्कम करत नव्हतं, सगळ्यांचे जॉब सुटले होते, घरी बसले होते. त्यावेळेस मला असा बूस्ट मिळाला की असं मोटिवेशन मिळालं की मी काहीतरी करू शकतो. करेक्ट. तर मग मी तर अजून म्हणजे एक फेज असते की आपण वाटतं की काहीच नाही करत आहे आपण, पण हो, त्याच हो. वेळेस आपल्याला अजून पुशअप मिळतो आणि आपण अजून वर जातो. मग करेक्ट. त्यावेळेस झालं. तर तो मी बिझनेस केला आणि मला ज्यावेळेस मी म्हणजे ते डोर स्टेप जाऊन मी कस्टमरला सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करत होतो, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स विकत होतो. हम्म. तर मला क्लायंटचं बिहेवियर समजलं की घरीच सगळं पाहिजे त्यांना. हो कोविड सिच्युएशन आली, आज मोठे मोठे स्टार्टअप्स डोर स्टेप वस्तू प्रोव्हाईड करतायत. हो. मग मी विचार केला की आपण सुद्धा आपला जो बिझनेस आहे हम्म. टेलरिंगचा, हम्म. तो आपण फक्त एक लिमिटेड एरिया पुरताच देतोय. तर बरोबर. मग याला आपण स्केलेबल करू शकतो. आणि जो पास्टचा एक्सपिरियन्स होता डॉक्युमेंटेशनसाठी, मी सेवा केंद्र केल्यामुळे डॉक्युमेंटेशन मला माहित पडलं. हम्म. त्यानंतर मी बिग बास्केटमध्ये डिलिव्हरीचा जॉब केला, तर मला माहित पडलं की क्लायंटचं बिहेवियर कसं असतं. हम्म. आणि सेल्स शिकलो मी स्वतःचे प्रोडक्ट जे मी लॉकडाऊनमध्ये सेल केले. हम्म. तिघांचं एकत्र करून मी केला आणि हा बिझनेस तयार झाला. टेलरजी. हां, तो हा ज्याच्यामध्ये फॅमिलीचा ऑलरेडी काय म्हणतात त्याला, फॅमिलीने ऑलरेडी एक स्थान मिळवलेलं आहे आणि तुला एक एक्सपांड करायला या सगळ्या बिझनेसचा तुझ्या नॉलेजचा आणि अनुभवाचा फायदा झाला. मग आता हे टेलरजी आपण जे म्हणतो हो. फ्रँचायझी बेस मॉडेल आहे की आता सध्या नाहीये तसं? सध्या नाहीये. सध्या आपण स्वतः सगळं मॅनेज करतोय. आपण कोणालाही फ्रँचायझी दिली नाहीये. कारण आपण आता बॅकएंडचं काम चालू आहे आपलं, सिस्टम अँड प्रोसेस ओके. जी प्रॉपर असली पाहिजे. आता हा खूप डिफिकल्ट बिझनेस म्हटला जातो, कारण याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या गोष्टीच आहेत. बरोबर. तर मग त्या गोष्टी आपण एक सिस्टम प्रोसेसमध्ये घेतल्या की मग आपण फ्रँचायझी करू शकतो किंवा स्वतःचे स्टोर्स आपण मल्टिपल करू शकतो. अच्छा, म्हणजे पुढे प्लॅन आहे. हा, नक्कीच पुढे करण्याचा प्लॅन आहे. मग आता जसं तू म्हणालास की याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात स्टिचिंग, कारण म्हणजे तसं बघायला गेलं तर स्टिचिंग हे अवेलेबल आहे. एक गल्ली सोडली की 2-3 शॉप असतात. बरोबर. मग या सगळ्या व्यावसायिकांपासून तुझा व्यवसाय कसा वेगळा आहे?
बरोबर. आता तुम्ही जर बघायला गेले, तर तुम्ही कोणत्याही लोकल एरियात जरी गेले, तरी प्रत्येक घरोघरी तुम्हाला बोर्ड दिसतील. साडीला पिको फॉल करू मिळेल, करेक्ट. ब्लाउज शिवून मिळेल. पण ते झालं त्यांच्या एरियापुरतं ते करतायत किंवा त्यांची प्राइस रेंज, त्यांचे कस्टमर टार्गेट ऑडियन्स वेगळं आहे. त्यांना कमी रेंजमध्ये स्टिच करून हवंय. त्यापेक्षा एक लेव्हल असते, की त्या क्लायंटला तेवढा प्रीमियमनेस हवा आहे. बरोबर. त्यापेक्षा मोठे आणि जरी तुम्ही पिंपरी मार्केट किंवा पुण्यातल्या मार्केटला कोणत्याही मार्केटला गेले तर टेलरिंग शॉप आहेत, बुटीक आहेत. आहेत. हां. पण आपण काय करतो, की क्लायंटला आता जर तुम्ही इथले लोकल एरियाजमध्ये जर तुम्ही राहता एवढ्या वर्षापासून तर तुम्हाला माहिती आहे. पण जर तुम्ही बाहेर कुठे गेले तर त्या ठिकाणचं तुम्हाला माहिती नसतं. राइट. तर तुम्हाला आम्ही काय वेगळं सर्व्हिस प्रोव्हाईड करतोय, की आपण काय करतो, की पुण्यामध्ये आता सध्या पिंपरी चिंचवडमध्ये आपण 15 लोकेशनवरती डोर स्टेप टेलरिंग सर्व्हिस प्रोव्हाईड करतोय. अच्छा. जी पिंपरी चिंचवडमध्ये कोणताही टेलरिंग शॉप्स किंवा घरगुती लेडीज ज्या असतात त्या प्रोव्हाईड करत नाहीये. अच्छा. आणि याची नीड खूप आहे. तर हो. आपण ही फुलफिल करतोय. आता आपल्या इथं जे बाहेरून आलेले आयटीचे जॉब करतायत, हिंजवडी साईड झाली, या ठिकाणी पुनावळे, रावेत, या ठिकाणी जे बाहेरून आलेले जास्त करून क्राऊड आहे. म्हणजे जे लोकल नाहीयेत, लोकल जे बाहेरून येतात. बाहेरून आलेले आहेत. 80% लोक बाहेरून आलेलेच आहेत. बरोबर. आणि त्यांना इथला टेलर माहितीच नाहीये. बरोबर. तर इथला टेलर फक्त त्यांना माहिती आहे आता टेलरची. टेलरजीकडेच ते डोर स्टेप टेलरिंग साठी करतात. आणि हा आपला USP आहे, की आपण डोर स्टेप टेलरिंग प्रोव्हाइड करतो. ऍज अ बुटीक आपण त्यांना रिप्रेझेंट करतो त्यांच्या घरी. आपले डिझायनर जातात आणि प्रॉपर त्यांचं मेजरमेंट्स वगैरे घेतात, फॅब्रिक घेतात, स्टिच करून आपण त्यांना डिलिव्हरी देतो. अच्छा. हे आपलं डिफरन्शिएशन आहे आपल्या याच्यामध्ये. मग आपण म्हणजे काय प्रोसेस असते डोर स्टेप डिलिव्हरीची? हां, प्रोसेस अगदी सोपी आहे. सध्या तरी आपण काय करतो, की आपण क्लायंटची इन्क्वायरी येते आपल्या WhatsAppला किंवा कॉल येतो डायरेक्ट. तर त्यांना आपण एक्सप्लेन करतो, की आपल्याला शेड्यूल बघतो, की कसं काय आहे किंवा त्याच्याशी कम्युनिकेशन झालं, की काय स्टिच करायचंय, सगळ्या गोष्टी डिस्कस झाल्या, की त्यांना एक अपॉइंटमेंट सेट करून देतो आपण, की ह्या टायमिंगला आपला एक्झिक्युटिव्ह त्यांच्याकडे जाणं. बरोबर. हां, तर मग त्या गोष्टी जेव्हा फायनल होतात, तेव्हा क्लायंटच्या घरी आम्ही व्हिजिट करतो. डिझायनर्स आहेत आमच्याकडं, मुली फॅशन डिझायनर्स आहेत. ओके. कारण आपण आता सध्या तरी वुमेन्स वेअरलाच आपण हे करतोय म्हणजे स्टिचिंगचं काम घेतोय. ओके. तर मग आपल्याकडे लेडीजच आहेत ज्या डोर स्टेप जातात. तर ओके. मग क्लायंटच्या घरी व्हिजिट करतात. क्लायंटशी कम्युनिकेट होतं, की कसं करायचंय, डिझाईन डिस्कस होते. स्टिचिंग रिलेटेड काय गोष्टी सगळ्या डिस्कस होऊन त्यांचा एक प्रॉपरली प्रोजेक्ट तयार केला जातो, लिहिला जातो. प्लस आपण USP आपली अशी आहे, की आपण लोकल टेलर सारखं ते स्टेपलर करून चिठ्ठ्या लावतो तसं नाही करत. आपलं एक ऍप आहे. आपण एक ऍप यूज करतो. त्या ऍपमध्ये आपली डिटेलिंग असते. क्लायंटचा फॅब्रिकचा फोटो, डिझाईनचा फोटो, क्लायंटची इन्फॉर्मेशन जी पण त्यांना रिक्वायरमेंट आहे ती आणि त्यांचं डिजिटल बिल हे त्यांच्या WhatsAppला लगेच शेअर होतं. ओके. आणि महत्वाचं म्हणजे आपलं काम पण चालू आहे, की तुम्हाला ट्रॅकिंग मिळणार त्याचं. तुम्ही कोणत्याही टेलरकडे जा, तुम्हाला ट्रॅकिंग मिळणार नाही. आता तुम्ही 8 दिवसांनी डेट दिलेली असते, त्या दिवशी तुम्ही जाता, डेटच्या दिवशी. पण त्यांच्याकडे पण काही सॉफ्टवेअर नसतं. राइट. त्या दिवशी आल्यानंतर त्यांना लक्षात येतं, की हे आज द्यायचं होतं. तर पण आपल्याकडे सॉफ्टवेअर आहे आणि ते तुमच्या घरी तुम्हाला तुमच्या समोर एंट्रीज केल्या जातात. ते तुम्हाला म्हणजे असं असते प्रोसेस. आणि आपण त्यांच्याकडनं जे काम पिकअप करतो, ते त्यांना स्टिच झाल्यानंतर त्यांना घरी डिलिव्हरी करतो. ही अच्छा. पूर्ण अशी प्रोसेस असते. आता ऑडियन्सला मला सांगायचंय, की तुम्हाला जर अशी सर्व्हिस पाहिजे असेल, तर आपण त्यांचे नंबर्स आणि त्यांच्या ॲप्लिकेशनच्या ज्या लिंक्स आहेत, त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. कोणाला जर वाटत असेल, की मलाही आता लग्न सराई जशी सुरू झाली आहे, त्यामुळे कोणाला जर असं वाटत असेल, की मला पण या नवख्या स्कीमचा किंवा नवख्या योजनेचा जर मला फायदा करून घ्यायचा आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला कस्टमाइज अगदी तुम्हाला हवे तसे डिझाईन्स ते स्टिच करून देणार आहेत. सो मला असं वाटतं काहीच हरकत नाहीये. तुम्ही एकदा त्या लिंक चेकआउट करा. तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही बघू शकता आणि प्रोसेस आता विवेकने सांगितली अगदी सोपी आहे. हो. त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स नाहीयेत. नाही. ज्या नववधू आहेत किंवा जे फॅमिलीज आहेत, ज्यांना स्टिच करायला बाहेर कुठे जायची गरज नाहीये. कारण बरीच कामं असतात. सो तुम्ही नक्की चेकआउट करा आणि फोन नंबर्स आपण देणार आहोत, तर तेही बघा. सो अगदी वेगळी आयडिया आहे. मला पण खूप आवडली आहे. कारण ज्या वर्किंग आहेत, ब्राइड्स म्हणा किंवा वर्किंग वुमन्स आहेत, त्यांच्यासाठी मला असं वाटतं, की खूप फायदेशीर गोष्ट आहे. जर जेवण दरवाजात येतंय, तर स्टिचिंग का नाही? स्टिचिंग का नाहीये? आजकाल सगळंच डोर स्टेप मिळते तुम्हाला. राइट. भाजीपासून ते तुम्हाला काय खायचंय ते सगळ्या गोष्टी. हो. तुम्हाला इथे मला वाटतं तुझ्या बिग बास्केटचा एक्सपिरियन्सचा फायदा होतोय का? फायदा होतोय. हां. फायदा होतोय याच्यामध्ये.
फक्त म्हणजे कसं आहे की तो बिग बास्केट अन्न प्रोव्हाइड करतोय, हा अन्न, वस्त्र, निवारा. हा हा तर हा मग सेकंड येते वस्त्र, तर मग आता आपण प्रोव्हाइड प्रोव्हाइड करतोय. राईट राईट. आता इतकं बोलल्यानंतर खरं तर विचारायची गरज नाहीये, पण तरी एक ऑडियन्ससाठी असे व्यवसाय करण्यासाठी बरं. तुझं इन्स्पिरेशन किंवा आपण प्रेरणास्थान आपण ज्याला म्हणतो हा. ते कोण आहे? माझं प्रेरणास्थान माझी आईच आहे. कारण नो डाऊट. मी तेच एक्सपेक्टच करत होते. हो. हा हा कारण प्रेरणास्थान म्हणजे मी लहानपणापासून जे बघितलंय, ते घरात आई काम करते, तर आईची जी मेहनत आहे एवढ्या वर्षाची, राईट. तर ऑब्व्हियसली प्रेरणास्थान आईच असणार आहे. मला जगातलं माहित नाही की कोण किती मोठं फॅशन डिझायनर आहे किंवा कोणाचं केवढं मोठं बुटीक आहे, याच्याशी मी कम्पेअर करत नाही. माझ्या आईने जी एवढी शिकवण वर्षाची दिली. मेहनत केली आहे आणि ते मी बघत आलोय, तेच माझं खूप मोठं इन्स्पिरेशन आहे. बरोबर आहे. आपण जे म्हणतो तसं, जगच माझं आई आहे तसं. Yes. मग आता आपण बोलतोच आहे. हो. तर आत्तापर्यंतच्या तुझ्या बिझनेसेसमध्ये कशा-कशा प्रकारच्या अडचणी आल्या? वेगवेगळ्या बिझनेस हां, हां. मधलेही सांगू शकतो तू, हो, हो. की जसं तू म्हणाला, की फर्स्ट कॉपी किंवा मास्टर कॉपी हां, हां. किंवा बिग बास्केट बरं. अशा सगळ्या बिझनेसमध्ये काय तुला अडचणी आल्या? कारण तू जसं मी म्हणाले खूप यंग एजमध्ये हे सगळं स्टार्ट केलंय. सो तुझ्यासाठी अनुभवानेच तू खूप शिकलायस. हो, हो. तर काय अशा अडचणी आल्या आणि त्याला तू कसं सामोरं गेलास? हां, तर म्हणजे सुरुवात जेव्हा मी केली बिझनेससाठी माझ्या, की जेव्हा मी ई-सेवा केंद्र वगैरे करत होतो, तर त्याच्या आधी मी स्वतःचे डॉक्युमेंट्स जेव्हा बनवायची वेळ आली ना, तेव्हा मीच इकडं-तिकडं फिरत होतो. अच्छा. तर मग आता कोणताही व्यवसाय करायचा आहे आपल्याला, तर डॉक्युमेंट सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. कारण आपल्याकडं कसं केलं जातं, की आहे ना, प्रत्येक जण सुरू करतोय ना बिझनेस, त्याला आधी घाबरवतात, की तू डॉक्युमेंट तुला एवढी-एवढी लिस्ट रिक्वायर्ड आहे, तेव्हाच तू करू शकतो. बरोबर. आणि त्या गोष्टीमुळे तरी आहे ना 80% जे उद्योजक. उद्योजक आहेत ना, ते तिथंच बंद करतात, की मला आयडिया नाही नाही. जमणार आहे. बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे एक डॉक्युमेंट बनवण्यासाठी किती धावपळ, किती खरंच. गोष्टी असतात. तर तो माझा मोठा प्रॉब्लेम होता. त्यावेळेला मी काय केलं, की ही गोष्ट डीपली आपल्याला शिकायची आहे. तर मी ते शिकण्यासाठी ही सेवा केंद्राची सुरुवात केली, जे मी प्रोव्हाईड करायचो. त्यासोबत माझे जे कॉन्टॅक्ट्स होते ते वाढले. जसे की डॉक्युमेंट बनवण्यासाठी हा एजंट, इथं ओळख, हां. तिथं ओळख. त्यानंतर बिझनेससाठी लागणारे मी त्यावेळेस बघितलं होतं, की रिक्वायर्ड तुम्हाला कोण-कोण असणार आहे बिझनेससाठी. तुमचे मित्र कोण असले पाहिजे. बरोबर. जसं की एक लॉयर असला पाहिजे, एक सीए असला पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, त्यांना मी मित्र बनवण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम करायला चालू केलं. आणि मग ते अडथळाच होता. एक डॉक्युमेंट बनवणं सुद्धा एक अडथळाच आहे कोणत्या बिझनेससाठी. मग मी डॉक्युमेंटचंच काम चालू केलं. मी भरपूर व्यावसायिकांना आपले हे ई-सेवा केंद्र असल्यामुळं जे आपल्याला डॉक्युमेंट लागतात, शॉप ॲक्ट, लायसन वगैरे ते खूप कमी वेळात काढून द्यायचं, की तुम्ही सुरू करा पटकन. तर मग हे झालं. त्यानंतर ज्यावेळेस मी माझं डोर स्टेप टेलरिंग चालू केलं महत्त्वाचं म्हणजे, तर त्यावेळेस पण भरपूर अडथळे आले किंवा घरून आई व्यवसाय करत होती. पण हे माहितीच नाही, की बाहेर गेल्यानंतर आई एवढे दिवस नाही करू शकत. मग आपल्याला लोकं वाढवावे लागतील. आज जो छोटा बिझनेस होता, तो मोठ्या स्केलवर नेण्यासाठी जे लोकं आपल्याला लागणार आहेत, ते लोकं शोधणं हा महत्त्वाचा अडथळा होता. मग शोधायला चालू केलं. खूप लोकं येऊन गेले. फसवणूक त्यांनी सुद्धा केली. आज या कामात असं होतं, की ते ॲडव्हान्स पैसे घेऊन जात होते. मी भरपूर वेळा त्यांना, की माणूस जायला नको म्हणून मी त्यांना पैसे देत गेलो. पण ते एक वेळ आली, की ते निघून जातात. तर मग ह्या गोष्टी झाल्या. त्यातनं शिकलो आणि मग आता नियम बनवत गेलो वेगवेगळे, की प्रत्येक ह्या गोष्टीसाठी हा नियम आहे, की एवढ्याच गोष्टी एवढ्या होऊ शकतात. तर असे भरपूर अडथळे आले कामामध्ये. अजूनही येतात. रोजच्या रोज आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो आणि जेवढं शक्य आहे तेवढं म्हणजे क्लिअर करत चाललोय, की ही गोष्ट झाली, आता परत ही होणार नाही. याची आम्ही बरोबर. काळजी घेतोच आहे, करतोय अजून. बरोबर, येस. बरोबर. आणि मग आता समजा आपण बोलतोय तर हां. स्टिचिंगमध्ये स्पेसिफिक तुझ्या निशमध्ये आपण बोलूयात, हां. की स्टिचिंग या क्षेत्रात तू म्हणाला आता पहिला प्रॉब्लेम तर तू सांगितलास, की स्टाफ सांभाळणं हा मोठा जॉब आहे, बरोबर. की स्टाफला सांभाळायला लागतं. हां. डोर स्टेपमध्ये तुला कस्टमर्स हँडल करायला हो. लागत असतील. तर याच्या व्यतिरिक्त जर नवीन असे जे म्हणजे स्पेशली मला असं म्हणायचं की ज्या स्त्रिया हां. या बिझनेसला हो. स्पेसिफिकली जे उत्पन्नाचा स्रोत म्हणून बघतात. तुझ्याकडे खरं तर तुझ्या आईचा हो. एक्सपिरियन्स आहे. बरोबर. हां. तर त्या काय अडचणींसाठी त्यांनी प्रिपेअर असलं पाहिजे आणि त्यांनी त्या कशा टॅकल करायला पाहिजे? जसं की तुम्ही आता क्वेशन मला विचारला, की एक घरगुती लेडीजसाठी जो तिचा बिझनेस आहे हा टेलरिंगचा, हां. तर तिने काय अडथळे येऊ नये म्हणून काय करायचंय? तर महत्त्वाचं काय असतं, की या बिझनेसमध्ये जे तुम्ही ऑर्डर्स घेताय, त्या ऑर्डर्स तुम्हाला काय असतं, की आपण जेव्हा घरगुती, जसं की माझ्या घरी पण आधी बिझनेस होत होता हा. घरगुती लेव्हलला आम्ही काम करत होतो.
त्यात कसं करत होती आई की एक रॅक होतं साधं, त्या रॅक वरती काय करत होती, ऑर्डर आली ठेवली, ऑर्डर आली, ते फक्त तिलाच माहित होतं की कोणत्या कस्टमरचं काय आहे आणि कधी द्यायचं हे तिला तिच्या मेमरीनुसार लक्षात राहायचं. बरोबर. पण तरी असे प्रॉब्लेम्स व्हायचे की क्लायंट आले आणि कस्टमर्स आलेत आणि त्यांचं झालेलं नाही शिवून, कारण आपल्याकडे काय मॅनेजमेंट नसतं म्हणजे हो. असताना, आणि आपलं सगळं व्यवहार जो असतो ना तो फक्त बोलण्यावारी असतो, तोंडी असतो. आज जरी तुम्ही घरगुती जरी स्टिचिंग करताय तरी तुम्ही एक साधारण बिल बुक घ्या, जे 20 ते 30 रुपयाला स्टेशनरी मध्ये मिळतं. बरोबर. एक त्यात कार्बन कॉपी लावली, तुम्ही कस्टमरला बनवून द्या. आता जे कस्टमरचे तुम्ही एका ब्लाऊजचे स्टिचिंग चार्जेस 250 रुपये 200 रुपये घेताय, तुम्ही एक साधा 20 रुपयाचं 30 रुपयाचं बिल बुक आणलं, त्याच्यावरती लिहायला चालू केलं, 50 रुपये वाढवले तरी कस्टमर तुम्हाला देणार आहे. राईट. कारण तुम्ही दाखवताय काय ते महत्वाचं आहे. आता आणि त्याच्याने काय होतं की तुम्ही जे बिल बनवताय, तुम्हाला मंथली तुमचा हिशोब पण समजतो की कितीचं काम केलेलं आहे, तुम्ही तोंडी व्यवहार केले, किती आले किती गेले काहीच कळणार नाही, कोणाची उधारी आहे, कोण म्हणतं की नंतर देतो. बरोबर. आणि तुम्ही महत्वाचं म्हणजे घरगुती जरी काम करताय ना, तुमचे नियम बनवा. महत्वाचं काय की उधारीवरती कोणालाही देऊ नका. आज तुम्ही 2-3 जरी ब्लाऊज मंथली दिले तरी तुमचे 1000-1 रुपयाचं नुकसान होऊन जातं. घरगुती लेडीजसाठी 1000 रुपये खूप आहेत, मोठी गोष्ट आहे. तर त्या गोष्टी नको व्हायला म्हणून तुम्ही एक साधारण बिल बुक सुरू करा. त्याच्याने तुमचे 3-4 प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात की वेळ डिलिव्हरी तुम्ही देऊ शकता क्लायंटला. त्यानंतर तुम्ही जे चार्जेस घेताय ते तुमच्याकडे लेखी असतं. बरोबर. पुढच्या वेळेस जेव्हा कस्टमर येतं त्यावेळेस तुम्हाला म्हणणार की तुम्ही मागच्या वेळेस एवढेच घेतले होते, तुमचे निगोशिएशन करणार, तुमच्याकडे लिहिलेले दाखवा तो प्रॉब्लेम, कारण तुमचे थोडेफार का होईना पैसे ते होतातच, कमी होत आहेत, तर त्या गोष्टी तुमच्याकडे लेखी असल्या पाहिजे. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही एक डायरी जे असेल बिल बुक ते मेंटेन करायला चालू करा. आणि तो फायदाच होणार आहे, कारण जेव्हा आपण घरगुती व्यवसायाचा विचार करतो तेव्हा त्या घरगुती लेडीज ज्या असतात त्या ते व्यवसाय कसा सांभाळत असतात, घरातलं इतर काम सांभाळून त्या व्यवसाय सांभाळत असतात. मग अशा वेळी तुम्ही जी हे गोष्ट सांगितली की ते एक्झिक्युशन मध्ये मॅनेजमेंट आणणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही जेव्हा बुक बनवता किंवा रिटर्न मध्ये करता तेव्हा तुम्हाला त्या गोष्टींची चिंता नाहीये की तुम्हाला कुठल्या कस्टमरला काय डिझाईन, कधी डिलिव्हरी द्यायची आहे किंवा काय बनवायचंय. ते रिटर्न असेल तर तुम्ही ते एका क्षणात बघू शकता की मला हे असं करायचं आहे, या क्लायंटची या वेळेला डिलिव्हरी आहे. बरोबर आहे. बिलकुल अगदी काय म्हणतात त्याला, मोलाचा सल्ला त्यांच्या अनुभवातनं, त्यांच्या आईच्या अनुभवातनं त्यांनी तुम्हाला दिलेला आहे. तर आता आपण शेवटाकडे येतोय पॉडकास्टच्या. मला हे विचारायचंय की तू या बिझनेसला घेऊन म्हणजे तुझं काय स्वप्न आहेत, तुला किती स्केल करायचं आहे किंवा नेमकं तुझं काय स्वप्न आहे, फ्रँचायझी बनवायची आहे की काय तुझं मॉडेल आहे? येस, सध्या तरी आपण याला स्केलेबल असा विचार करतोय की आपण पुण्यातच नाही तर म्हणजे आपण भारतात सुद्धा बाहेर आपण आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे ऍज अ डोर स्टेप टेलरिंग. आपले इंडियाचे भरपूर म्हणजे लोक जे गेलेत बाहेर त्यांना स्टिचिंग करून मिळत नाही त्या ठिकाणी. माझ्याकडे असे कित्येक क्लायंट येतात की ते तिथून इथं पुण्यात आले ना, ते फक्त स्टिचिंग करण्यासाठी 1-1, 2-2 दिवस माझ्याकडे अपॉइंटमेंट घेतलेले असतात त्यांनी, म्हणजे येतात ते इथं स्टिच करून येतात आणि ते एकदम 20-30 ब्लाऊज एकदाच स्टिच करतात, कारण तिथं त्यांना मिळत नाहीये. आणि आपल्याला ही सर्व्हिस भारताबाहेर सुद्धा न्यायची आहे. तर लवकरात लवकर जेवढं शक्य तेवढं डोर स्टेप टेलरिंग आपल्याला पुण्यानंतर मुंबई, नाशिक असे मेन सिटीज, त्यानंतर पूर्ण महाराष्ट्र बाहेर असं आपल्याला जायचंय. आणि डोर स्टेप टेलरिंग वरतीच आपण सध्या फोकस करतोय. आपले स्टोर सुद्धा असतीलच इन फ्युचर मध्ये, जे की एक ठराविक डिस्टन्स नंतर एक स्टोर असेल, तिथं तुम्ही व्हिजिट सुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला नाही पॉसिबल आहे तर डोर स्टेप टेलरिंग तर आपली अवेलेबलच असणार आहे. तर ह्या स्केल पर्यंतचा सध्या तरी मी विचार करतोय. आणि याच्यामध्ये मग तू आता जसं म्हणालास आधी पण की लेडीज आहेत प्रोडक्ट्स जे आताचे सगळे स्टिचिंग मध्ये, तर मग तुझं फ्युचरमध्ये जेंट्स स्टिचिंग मध्ये पण आहे काही की आता म्हणजे तुला लेडीज मध्येच करायचं? सध्या तरी मी फक्त लेडीज का फोकस करतोय, कारण मॅनेजमेंट साठी, म्हणजे की जर आपण जेंट्स सुद्धा स्टिचिंग चालू केलं त्यासाठी स्टाफ वेगळा आहे, त्यासाठी रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत, त्यानंतर जे माझे बॅकएंडची टीम आहे ती पूर्ण वेगळी लागणार. म्हणजे खूप गोष्टी मला मल्टीटास्किंग व्हावं लागेल आणि तेवढं पॉसिबल नाहीये. तर मी जस्ट एक फोकसफुली हे करतोय की फक्त आपण लेडीजच सध्या स्टिचिंग करतोय आणि जेव्हा एक स्केल पर्यंत पोहोचू त्यानंतर आपण मेन्स सुद्धा याच्यात स्टार्ट करण्याचा विचार करू शकतो. त्यावेळेस म्हणजे फॅमिली तू पॅकेजही देऊ शकतो? पूर्ण फॅमिली पॅकेज आहे. पुढचा माझा सध्या विचार आहे की आपण यानंतर आपलं जे दुसरा बिझनेस असेल प्रीमियम, तर त्यामध्ये आपण काय प्रोव्हाइड करणार की फक्त क्लायंटला पूर्ण फॅमिलीसाठी आपण
एक टेलर म्हणून आपण तिथे जाणार. जसं की फॅमिली डॉक्टर असतो तसा फॅमिली टेलर म्हणून Right, right. आपण म्हणजे अगदी जुन्या काळात जसं होतं तसं. तसंच सेम. तर त्या प्रकारचं आपलं आहे ओके. पुढचा प्लॅन. राईट राईट. येस. मग हे सगळं स्केल करताना आता तुझ्याकडे, मग तू म्हटलास की स्टाफ हायरिंग मध्ये, मग तुझ्याकडे कशा जॉब अपॉर्च्युनिटीज? आपल्याकडे प्रत्येक प्रकारची जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे फॉर लेडीज आणि जे टेलर कारागीर आहेत त्यांच्यासाठी पण आहे. आपण बघायला गेलं लेडीजसाठी तर आपण जे आता फॅशन डिझायनिंगचे स्टुडंट्स आहेत त्यांना सुद्धा आपल्या इथं जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. ज्यांनी कसं केलं की एज्युकेशन घेतलंय फॅशन डिझायनिंगचं पण बरोबर. त्यांना जॉब मिळाला नाही. हा, हा. त्यानंतर त्यांनी इंडस्ट्री चेंज केली. जो मिळेल तो जॉब केला. रिटेलमध्ये केला, मॉलमध्ये करत असणार. पण त्यांना तिथं जॉब नसेल करायचा तर ते आपल्याकडे जॉईन करू शकतात. आपण जी डोरस्टेप टेलरिंगची कन्सेप्ट करतोय त्याच्यासाठी आपल्याला फॅशन डिझायनर्स रिक्वायरमेंट आहे आणि आपल्या त्यांच्यासाठी जॉब ऑपॉर्च्युनिटी पण खूप छान आहे. इन्सेंटिव्ह बेस त्यांना सॅलरी पण खूप छान मिळेल. स्वतःचा व्यवसाय असल्याची फील त्यांना त्या ठिकाणी होईल. कारण 1 to 1 क्लायंट हँडलिंग जेव्हा करतो आपण त्यावेळेसच त्याला आपण चांगल्या प्रकारे हँडल करतो. तर तिथं आपल्याला फॅशन डिझायनरसाठी आपण जॉब ऑपॉर्च्युनिटी देतोय. स्वतःचा व्यवसाय असल्यासारखं ते तिथं काम करू शकतात आणि त्यांना आणि त्या व्यतिरिक्त ज्या घरगुती लेडीज आहेत त्यांना सुद्धा आपण ऍज अ स्टोअर मध्ये आपल्याला खूप सारे छोटे छोटे कामं असतात की ज्या ठिकाणी एका लेडीजची गरज असते, म्हणजे की फिनिशिंग वर्क असेल तर त्या ठिकाणी ऍज अ हेल्पर म्हणून पण आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहे. ज्या लेडीजला म्हणजे फॅशन डिझायनिंग नाही केलंय पण तिला बेसिक नॉलेज आहे की मी फिनिशिंगचं काम करू शकणार आहे, मला जॉब हवा आहे, तर त्या सुद्धा आपल्याकडे जॉबला जॉईन करू शकतात. राईट. अशा ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहेत. हा. सध्या तरी आपण मुलींसाठी फॅशन डिझायनिंगसाठी ऑपॉर्च्युनिटी ठेवली आहे, पण इन फ्युचरमध्ये मुलांसाठी आपण उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. ओके. म्हणजे विवेक असं म्हणतोय की ज्या फॅशन इंडस्ट्री किंवा फॅशन कोर्सेस तुम्ही जेव्हा जॉईन करता तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न दाखवली जातात की तुम्ही ब्रँड फॅशन डिझायनर होणार आहात. तर ज्या मुलींचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही आहे, तो जेव्हा जसा बिझनेस स्केल करतोय तिथे तुम्ही ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करण्याची अपॉर्च्युनिटी तो देणार आहे तुमच्यासाठी. सो तुमच्यासाठी पण आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या स्टोअर्सचा लोकेशनचा ॲड्रेस आहे, त्याचा फोन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर आहे. सो तुम्ही ते चेकआउट करा. ज्यांना ज्यांना वेगवेगळ्या लोकेशनमधून फॅशन डिझायनिंग त्यांचं पॅशन आहे ते सर्व नाही करता आलंय, पण त्यांच्यासाठी जॉब अपॉर्च्युनिटी नाहीये असं वाटतंय, तर तुम्ही नक्की ते चेकआउट करू शकता. सो आजचा जो पॉडकास्ट आहे, सो जसं मी म्हणते खूप युथफुल झालाय. वेगवेगळ्या वयोगटातल्या फॅशन इंडस्ट्रीमधल्या लोकांना युजफुल असा पॉडकास्ट झालेला आहे आणि अगदीच घरगुती छोटासा व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा अगदी मोलाचा सल्ला त्याने दिलेला आहे त्याच्या अनुभवानुसार. कारण त्याचा अनुभव हा फक्त त्याचा नाहीये, त्याच्या आईच्या व्यवसायातूनही आलेला आहे. सो तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला असं वाटत असेल की कुठल्या एखाद्या स्टिचिंग करणाऱ्या कारागिरापर्यंत किंवा व्यावसायिक स्त्रीपर्यंत हा पोहोचला पाहिजे तर नक्की शेअर करा. आणि तुम्हाला डोअर स्टेप जी टेलरिंग आहे, ही अभिनव कल्पना त्याने जी सुरू केली आहे त्याचाही जर तुम्हाला यूज करायचा असेल तर त्या सगळ्या लिंक्स आपण देणार आहोत. सो थँक्यू विवेक. आज मी म्हणजे मलाही खूप छान वाटतंय. वेगळ्या स्टिचिंग खरं तर वेगळा विषय नाहीये, खूप रेग्युलर विषय, पण त्याच्यामध्ये तुझी जी कल्पना आहे ती खूप अभिनव वाटली मला. थँक्यू सो मच फॉर कमिंग आणि तुझा हा बहुमूल्य वेळ तू पॉडकास्टसाठी दिलास त्याबद्दल थँक्यू सो मच. मला थँक्यू. मला तुम्ही या ठिकाणी इन्व्हाइट केलं. आज पॉडकास्ट करणं हे प्रत्येकाचं एक स्वप्न आहे आत्ताच्या लेवलला, म्हणजे आत्ताचे सोशल मीडियाचं जग आहे त्याच्यामध्ये. पण तुम्ही ती अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल तुमचाही थँक्यू. आणि तुम्ही आमची सर्व्हिस ट्राय करावी लवकरात लवकर. नक्की नक्की. तो सांगतोय असं, पण मी त्याची सर्व्हिस ऑलरेडी ट्राय केलेली आहे आणि खूप छान सर्व्हिस आहे. म्हणजे मी स्वतः म्हणजे पर्सनली मी तुम्हाला तुम्ही टेस्टिमनी म्हणू शकता हवं तर. खूप छान सर्व्हिस देतात. नक्की तुम्ही ट्राय करा. पुण्यात पिंपळे सौदागर राहतनीमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या अगदी तुमच्या कॉल अवे आहे. खूप तुमच्या कॉल अवे आहे. सो तुम्ही नक्की भेट द्या. टेलरजी खूप युनिक नाव आहे आणि खूप युनिक कल्पना आहे. सो भेट द्या आणि या त्याच्या सर्व्हिसचा नक्की फायदा घ्या. सो थँक्यू.